प्लस एका भक्त निवासचा नंबर सुद्धा मला सापडलेला आहे, ते पण तुम्ही शेअर करणार आहे। वंदे भारत असते ही काय ती संध्याकाळी 4, मग 2 टायरचं आहे 1000, 3 टायरचं आहे 700। तर वाया बँगलोर तुम्हाला 470 किलोमीटर आहे आणि मग त्याच्यानंतर हे 2-3 गोष्टी मला जरा ते नाही पटली की हे हॉटेल खरोखर खूप क्लीन होतं, खूप चांगलं होतं। खूप खर्च प्रवास होता, मध्ये रस्ता जाम बेकार आहे। गाडीला काय झालं देव ना करू, गाडीला काय झालं कोण डॅमेज झालं 2 तास का 2.5 तास लागणार होते। आम्ही 15 मिनिटात आमचं नशीब उडचुल। आता पण माझ्या अंगावर शहारे येतात, म्हणजे खरोखर हा नक्कीच तुम्ही हा स्पॉट केला पाहिजे। म्हणजे चोलप्पा महाराजांचा वाडा घर वगैरे असं मी ऐकलं, तिकडे नाश्ता वगैरे फ्री असतो त्या भक्तांनी। असं 12 फुटी बंदुका पण आहेत तिकडे। श्री स्वामी समर्थांचं आगमन स्थान। कार हायरवाल्यांनी किती घेतलं तर हे सर्व फिरायला, म्हणजे 2 दिवस फिरायला म्हणजे सुप्रभात मंडळी, सुप्रभात फ्रॉम मुंबई आणि तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राम माइल्स मध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपला असणार आहे इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग। इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग म्हणजे काय, आपण आता जस्ट नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या वेकेशनमध्ये आपण सिरीज केली होती अक्कलकोटची। आपण अक्कलकोट, मग गाणगापूर, मग तुळजापूर, मग सोलापूर, मग अक्कलकोट फिरलो, हे सर्व तुम्हाला दाखवलं होतं। त्याची मी कमीत कमी 5 ते 6 व्लॉग तुम्हाला दाखवलेले होते। सर्व व्लॉग आलेले आहेत, नक्की चेकआउट करा, फुल डिटेलमध्ये दिलं होतं। तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की जर तुम्हाला 2 दिवसाची ट्रिप करायची असेल अक्कलकोटची, कारण आम्ही केलो 2 दिवसाची ट्रिप। आम्ही काहीतरी थर्सडे रात्रीला बसलो आणि संडे सकाळी आपण घरी पोहोचलो। तर या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये आपण काय काय पाहिलं, आपण कुठे स्टे केला, आपण कुठच्या ट्रेननी गेलो, आपण कुठची कार हायर केली होती, कारण आपण बाय रोड नव्हतो गेलो, आपण ट्रेननी गेलो त्यासाठी। तर तुम्हाला सर्व डिटेल या व्लॉगमध्ये देणार आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर सकट। म्हणजे इन शॉर्ट माझा जो अनुभव होता, म्हणजे आमचा जो अनुभव होता तो इन शॉर्ट तुमच्याशी मी शेअर करणार आहे। प्लस एका भक्त निवासचा नंबर सुद्धा मला सापडलेला आहे, ते पण तुम्ही शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर भक्त निवासमध्ये स्टे करायचं असेल तर तुम्ही लाभ घेऊ शकतात। आपण स्टे केलं होतं हॉटेलमध्ये, त्याचं कारण मी पुढे सांगेनच का ते। तर आता आपण व्लॉगला सुरू करूया। सर्वात अगोदर आपण कसा प्रवास करू शकतो, तर मी प्रवास केला होता बाय ट्रेन। म्हणजे आपण काहीतरी गुरुवारी सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडली होती, ती काहीतरी अराउंड 11:15 होती फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून। ती काहीतरी 6:45 पोहोचली सोलापूरला। आता काही लोक म्हणतात की अक्कलकोटला पण ट्रेन थांबते, हो ट्रेन थांबते, मला माहिती आहे मला, पण कसं आहे सर्वच ट्रेन अक्कलकोटला थांबत नाही आणि सर्वच टायमिंग आपल्याला जमत नाही। तर मला हे टायमिंग का जमलं, कारण आपला प्रवास झाला होता रात्रीचा, म्हणजे आपण रात्री ट्रेन पकडली, नेक्स्ट डे मॉर्निंगला उतरलो, ते आपण आधी बुक केला होता। तिकडे आपण रूमवर पोहोचलो, फ्रेश झालो आणि मग पुढचा प्लॅन आपण सुरू केला। जर आपण असं अक्कलकोटचा ट्रेन पकडली असती किंवा दुसरी ट्रेन पकडली असती तर कदाचित आपल्याला सकाळी ट्रॅव्हल करायला लागला असता आणि मग तो दिवस आपला फुकट गेला असता। त्यासाठी म्हणून आपण असा प्लॅन केला की आपण रात्री ट्रेन घेऊ, मग सकाळी आपण सोलापूरला पोहोचू। आणि सोलापूर टू अक्कलकोट माझ्या मते अराउंड 1-1.5 तासा प्रवास तरी आहे। आता कुठचे ट्रेन तुम्ही पकडू शकता हे तुम्हाला दाखवतो। आपण स्क्रीनवर IRCTC वेबसाईट ओपन केलेली आहे, तर पुन्हा मी तुम्हाला डिटेल देतो की कुठचे ट्रेन तिकडे जातात। चला, तर आपण ही IRCTCचं पेज ओपन केलं, लॉग इन पण केलेलं आहे। तर सर्वात अगोदर इकडे आपण फ्रॉममध्ये टाकू CSMT, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, आणि टाकू आपण पहिले टाकू सोलापूर। तर सोलापूर टाकल्यावर आपण डेट पकडा ना, शनिवारची पकडू नको, चल फ्रायडेची डेट पकडू आपण, ठीक आहे। आपण मग सर्च करूया। मग आता हे बघा, सर्च केल्यावर तुम्हाला ह्या सर्व ट्रेन्स पाहायला मिळतील। हे बघा इकडे, हे बघा, ही वंदे भारत असते, ही काहीतरी संध्याकाळी 4ची असते आणि ती पोचते काहीतरी 9:45 रात्रीची। म्हणजे तुमचा हा दिवस जातो मग तुम्ही हॉटेलला चेक इन करायला तुम्हाला कमीत कमी 11, 11:30 तर वाजतील। मग नीट झोप पण पूर्ण होणार नाही, मग काहीच होणार नाही। त्याच्यापेक्षा म्हणून ही आम्ही वंदे भारत घेतली नाही। त्यासाठी ट्रेन आहे ना, फक्त बुधवार सोडून बाकी सर्व दिवशी ही रन होते। ह्याचं AC चेअरचं रेट आहे 1300 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर रेट आहे 2365। ओके, आता आपण नेक्स्ट खाली जाऊया। नेक्स्ट आहे ही LTTV SKB एक्सप्रेस, पण ही जाते लोकमान्य टिळकपासून। हे बघा, लोकमान्य टिळक टिल सोलापूर। हिला काहीतरी अराउंड 7 तास लागतात आणि वंदे भारत लागतात 7.5 तास, का वंदे भारत फास्ट आहे त्यासाठी। आता ही काही सकाळी 7ची आहे, ही दुपारी कधी 2ला पोचते। आणि ह्याचे तिकीट्स तुम्ही पाहाल तर फर्स्ट क्लास ACचं आहे 1700, मग 2 टायरचं आहे 1000, 3 टायरचं आहे 700, स्लीपर 265 वगैरे रेट्स आहेत। मग नेक्स्ट आहे नागरकोइल एक्सप्रेस, काहीतरी रात्री 8:30ला सुटते, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ती काहीतरी 3:45ला सकाळी पोहोचते सोलापूरला। ही तर ऑफकोर्स घेऊन का पॉईंटच नाही आहे, सोडून द्या विषय।
हां, मग मला काही लोक म्हणू की चेन्नई एक्सप्रेस मग असं ट्रेन असते म्हणून. ते चेन्नई एक्सप्रेस ट्रेन आहे ना, ही काहीतरी 12:45ला, काही दुपारी 12:45ला निघते. ती काहीतरी अराऊंड 8 वाजता पोचते. पण इकडे पण आपला एक अख्खा दिवस जातो वेस्ट. आपण त्यावेळी काही करू शकत नाही त्यासाठी. ह्याचे रेट्स पण तुम्ही पाहाल, 2 टायरचे आहेत 1100, 3 टायरचे आहेत 790, स्लीपरचे आहेत 305. असे बाकी ट्रेन तुम्ही इकडे पाहू शकता. हे बघा, बाकी ट्रेन इकडे आहेत. हे सर्व लोकमान्य टिळक म्हणून आहेत. मग एक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून एक उड्डाण एक्सप्रेस आहे. ही सकाळची 8ची आहे. ती का ती 3:30ला पोचते. ही बघा, त्याचे पण तुम्ही रेट पाहाल तर 3 टायरचे वगैरे 745, 2 टायरचे 1000, फर्स्ट क्लासचे 1700, इकॉनॉमी 3 AC इकॉनॉमी पण असते ती 685. त्यानंतर हुसेन सागर ट्रेन पण आहे. ती रात्री काहीतरी 950ची आहे. सकाळी 5:30ला पोचते. ह्याच्यात तिकीट म्हणाल ह्याच्यामध्ये स्लीपर आहे. स्लीपरचं 305, AC टायर, AC 3 टायर 790, 2 टायर 1100 रुपये. मग बाकी ट्रेन तुम्ही पाहू शकता. मग कोणाक एक्सप्रेस आहे दुपार 2ची, काय ती 9:50ला पोचते. हे बघा, ही बाकी ट्रेन तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. हैदराबाद एक्सप्रेस पण आहे. हैदराबाद दुपारी सुटते 2ला की काय ती 10ला पोचते सोलापूरला रात्रीची. आपण जी पकडली होती ही होती सिद्धेश्वर एक्सप्रेस. बघ 11:15ला काय निघते, ती काय ती 6:45ला पोचते. ह्याचे पण रेट तुम्हाला मी सांगून ठेवतो. फर्स्ट क्लासची आहे 1840, 2 टायरची आहे 1100, 3 टायरची आहे 790, 3 AC इकॉनॉमीची आहे 730, स्लीपर क्लासची आहे 305. आपण केली होती 3 टायर ACची बुक. मग विवेक एक्सप्रेस आहे. विवेक एक्सप्रेस वसई रोडपासून आहे. ती काहीतरी संध्याकाळी 4:45ची आहे. ती काहीतरी 1ला पोचते रात्रीची. मग MBE YPR AC एक्सप्रेस पण आहे. ती वसई रोडपासून ते सोलापूर काहीतरी. आपण ही सर्वात जास्त टायमिंगची म्हणजे ऑलमोस्ट 9 तास लागतात. विचार करा, म्हणजे दुपारी 1-2ला सुटते, रात्री 11ला पोचते. ऑलमोस्ट 9 तास लागतात. आणि सिद्धेश्वर एक्सप्रेसला आपल्याला लागतात 8 तास. आणि वंदे भारत सुपरफास्ट आहे, त्याला लागतात काहीतरी 6.5 तास. तसं आता वसई रोडसाठी आपण फर्स्ट क्लासची तिकीट म्हणालात तर 1765, 2 टायरची आहे. 2 टायरची आहे 1050, 3 टायरची आहे 745. तर याच्यामध्ये स्लीपर क्लास नाही आहे, फक्त सर्व AC क्लास आहे यामध्ये. आता आपण टाकूया याच्यामध्ये अक्कलकोट. तर आता आपण टाकूया याच्यामध्ये अक्कलकोट. तर अक्कलकोट रोड आलेला आहे. आपण सर्च करू. आता अक्कलकोटसाठी बघा, आय थिंक 2च ट्रेन दिसत आहेत. हे बघा, म्हणजे इकडे तर 2 ट्रेन शो करत आहेत. एक म्हणजे उद्यान एक्सप्रेस, ती काहीतरी सकाळी 8ची असते. ती काहीतरी 4:15ला पोचते ऑलमोस्ट. म्हणजे ऑलमोस्ट 8 तास जर्नी असते आणि ही ऑल डेजला रन होते. ह्याचे तिकीट फेअर तुम्ही म्हणालात तर फर्स्ट क्लासचं 1885, 2 टायर 1120, 3 टायर 790, इकॉनॉमी 730, स्लीपर क्लास 295. सेकंड आहे CSMT MSSF मेल. ही काहीतरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून काहीतरी रात्रीची 10:52ला सुटते. ही सकाळी 7:30ला पोचते अक्कलकोट रोड. ह्याचे इकडे पण रेट्स म्हणाल तर 2 टायरचे क्लिक हो 2 टायरचे 1170, ACचे 835 आणि स्लीपरचे आहेत 325. तर तुम्हाला मी आता वेबसाईटवरच प्रूफ तुम्हाला दिलेलं आहे की अक्कलकोटला किती ट्रेन थांबतात, सोलापूरला किती ट्रेन थांबतात. हे सगळं तुम्हाला मी या IRCTCच्या वेबसाईटवर दाखवलेलं आहे. तर मंडळी तुम्हाला दाखवलेलं आहे की आपण कुठच्या ट्रेननी अक्कलकोटला किंवा सोलापूरला जाऊ शकतो. अक्कलकोटला हार्डली 2च ट्रेन आहेत. ऑफकोर्स तुम्हाला पाहिजे तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी गेलो होतो सिद्धेश्वर एक्सप्रेसनी, ती उतरते सोलापूरला. आता तुम्ही बाय रोड पण ऑफकोर्स जाऊ शकतात. बसेस तुम्हाला माहिती नाही, कधी बसेस मी एन्क्वायरी केली नाही, पण बाय रोड आपला किती टाइम लागेल आणि किती किलोमीटर आहे ते पण तुम्हाला आता मी दाखवतो या स्क्रीनवर. आता तुम्ही पाहाल तर मी टाकलंय मुंबई टू अक्कलकोट, काहीतरी अराउंड 443 किलोमीटर आहे. हे 2 रूट दाखवतात, वाया बँगलोर आणि हा तुमचा वाया सातारा हायवे वगैरे असेल. सातारा पुणे हायवे वगैरे आहे. तर वाया बँगलोर तुम्हाला 470 किलोमीटर आहे आणि मग त्याच्यानंतर 443 किलोमीटर आपला वरचावाला रोड दाखवतोय. तर अप्रॉक्स 8 तास 21 मिनटं 443 किलोमीटरला आणि 470ला अप्रॉक्स 9 तास 19-20 मिनटं. म्हणजे तुम्ही असं पकडा 10 तास तुम्हाला लागतात तुम्हाला अक्कलकोटला पोचायला. हे बघा, हा जो रूट आहे पूर्णपणे स्ट्रेट रूट आहे. हा पुण्यापासून तुम्ही याल पुढे मग सोलापूरला, आणि हा तुम्ही हा सेकंड रूट आहे 470 किलोमीटरवाला. तसं हे बघा या साईडने.
तर मंडळी तुम्हाला मी दाखवलेलं आहे की अक्कलकोटने आपण बाय रोड किती टाइम लागतो, किती किलोमीटर आहे वगैरे. माझा पण पुढच्या वर्षी विचार आहे की आपण बाय कार अक्कलकोटने जाऊ म्हणून. ते पण तुम्हाला पाहायला मिळणार पुढे. कदाचित कारने जाऊ की कदाचित आपल्या नवीन बाईक जी येणार आहे त्यांनी जाऊ, बघू जे काय ते पुढे पाहायला मिळेलच. आपण काय ते अराउंड सकाळी 7 वाजता सोलापूरला पोहोचलो. सोलापूरला आपण एक कार हायर केली होती. तर ते आणि ती कार हायर फक्त आपण काय सोलापूर टू अक्कलकोट नव्हती केली. आपण ती कार जे आपण त्या 2 दिवसांमध्ये ट्रॅव्हल करू त्यासाठी आपण ती हायर केली होती. ऑफकोर्स त्याचे किती चार्जेस वगैरे होणार आहे ते ऑफकोर्स मला पुढे सांगेनच मी लास्टला. तर ती कार होती नॉन एसी इको. तर त्याच्यामध्ये आपण मी, माझी आई, माझी बायको, मुलगी, माझी बहीण आणि मुलगा 6 लोक तरी आपण बसलो होतो. आरामात कम्फर्टेबल बसलो होतो आम्ही सर्व. जर तुम्हाला पण कार हायर करायची असेल आपल्या अक्कलकोटमध्ये म्हणा किंवा सोलापूर साईडला म्हणा ना, त्या काकांचा नंबर वगैरे फ्लॅश करतोय. काकांचं नाव मिस्टर समान आहे. या समान काकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलू शकतात. आणि फक्त ते सोलापूरमध्ये नाही तर तुम्हाला कोल्हापूर जायचं असेल, कोकणात फिरायचं असेल, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे जायचं असेल तर कारच्या ते अरेंजमेंट वगैरे करतात. आणि हो, अजून गोष्ट म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून त्या काकांना कॉन्टॅक्ट करत असाल तर प्लीज हे नक्की सांगा की आपण ट्रॅव्हलग्राम माइल्सचा व्हिडिओ पाहून तुम्हाला कॉन्टॅक्ट केले, जेणेकरून त्यांना बरं वाटेलच आणि मला जाम बरं वाटेल त्यासाठी. तर मग त्याच्यानंतर आपण काहीतरी सोलापूर टू अक्कलकोटचा प्रवास केला. तो काहीतरी अराउंड 1-1.5 असा प्रवास आहे. रस्ता चांगला आहे, ओके आहे. तर आपण तिकडे अक्कलकोटला पोहोचल्यावर अक्कलकोटला आपण काहीतरी 8:30-9ला पोहोचलो. तर तिकडे आपण आधी आपलं हॉटेल स्टे केला होता. आपलं हॉटेल होतं सालुंके रेसिडेन्सी. हॉटेल चांगलं होतं. त्यांनी काहीतरी 1500 रुपये चार्ज केले होते पर रूम. आम्ही काही 2 रूम घेतले होते. पण मला 1-2 गोष्टी त्यांचे हॉटेलचं नाही आवडलं. ते म्हणजे आता हॉटेलमध्ये कसं पाणी पाहिजे, एक जार भरून पाणी असतं, पण मग रूममध्ये पाणी मिळालं नाही. आपण पाणी मागेतो ते चार्जेस असतात पाणीचे वगैरे, बिस्लरी वगैरे जे असतात ते. मग त्याच्यानंतर हॉटेलमध्ये रूममध्ये तुम्हाला टेबल नाही, खुर्ची नाही, काही नाही, फक्त एक बेड आहे आणि बाथरूम आहे, बस तेवढंच. पण हे 2-3 गोष्टी मला जरा ते नाही पटली. तुम्हाला नक्की सांगेन की हे हॉटेल खरोखर खूप क्लीन होतं, खूप चांगलं होतं. आमचा स्टे चांगला झाला होता. फक्त ह्या 2 गोष्टी पाहिजे, मग कमीत कमी पाणी तरी पाहिजे होतं असं मला तरी वाटतं. प्लस तुम्हाला नाश्ता वगैरे पाहिजे असेल ते मग तुम्ही सांगितलं तर बनवून वगैरे देतात. जे काय ते चार्जेस वगैरे असतात दॅट इज ओके, त्याचा इश्यू नाही आहे. तर आपलं हॉटेल तुम्हाला सांगितलेलं आहे हॉटेल सालुंके रेसिडेन्सी. त्याचा नंबर पुस्तक फ्लॅश करतो काकांचा. आणि आपलं हॉटेलचा पूर्ण डिटेल म्हणजे हॉटेल कसं आहे, रूम्स कसे आहेत, गच्ची कशी आहे, किती फ्लोअर्स आहे, हे सर्व मी मागील ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे. मग त्यानंतर आपण फ्रेश होऊन निघालो. आपण ती कार हायर केली होती आपण मागवली परत आणि आपण निघालो जायला गाणगापूरला. तर गाणगापूरला आपण ऑलमोस्ट 2 तास लागतात आपण तिकडे पोहोचायला. तिकडे जाताना आपल्या महाराष्ट्राचं शेवटचं गाव लागतं सिन्नूर. तर ते क्रॉस करून आता एक मोठी कमान लागते आणि कमान क्रॉस केल्यावर कर्नाटक राज्य सुरू होतं. पण तो 2 तासाचा प्रवास होता ना, खूप खडचा प्रवास होता. मध्ये रस्ता जाम बेकार आहे. आई आणि ताई म्हणत होते ते ह्याच्यापेक्षा जाम बेकार आधी होता जेव्हा जायचे ना ते. कारण की माझी ताई ऑलमोस्ट 20 वर्षापासून जाते. माझं स्पृहाचं आणि अमुचं फर्स्ट टाइम होतं. आई मध्ये मध्ये दरवर्षी ताईवर जाते. मग कारण मध्ये मध्ये जाम बेकार खड्डे आहेत आणि प्लस मध्ये एक रेल्वे फाटक लागतं. आणि जर तुम्ही पोहोचलात आणि फाटक ते बंद झालं, अर्धा-पाऊण तासा फुरसत आहे. म्हणजे एकदा फाटक बंद झाला की मग मेल गाड्या ज्या असतात ते 1-2 तास जातात. तर अर्धा-पाऊण तास आपण तिकडे गपकुमान बसायला लागतं. नशीब चांगलं असेल तर लगेच फाटक ओपन झालं, तुम्ही लगेच सुसाट निघाल. पण असा आतून एक रस्ता आहे गावामधून, पण तो रस्ता बेकार आहे. आमचे तो कार ड्रायव्हर काका होते, तर म्हणाले की आतला रस्ता खूप जाम बेकार आहे, जाण्यात का पॉईंट नाही, त्यापेक्षा आपण इकडे थांबू. अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वतःची गाडी तुम्ही अक्कलकोट आणत असाल ना, तर अक्कलकोटने पार्क करा आणि गाणगापूरला जायला तुम्ही कार हायर करा. कारण कसं आहे, तो रस्ता एवढा बेकार आहे ना, जर तुम्ही गाडीला काय झालं, देव ना करून गाडीला काय झालं, कोण डॅमेज झालं, गाडी बंद पडली तर तुमचा प्रॉब्लेम होऊन जाईल. कारण कसं जे कार हायरवाले असतात, जे आम्ही कार हायर केलं होतं ना, त्यांना माहिती असतं की बाबा मेकॅनिक कुठे मिळेल किंवा ते दुसरी कार अरेंज करतील, काही ना काहीतरी जुगाड होईल. पण जर आपण एकटंच गेलो की आपल्या सर्व गोष्टी नवीन आहे, आपल्याला माहिती नाही, तर आपण तिकडे फालतूमध्ये फसून जाऊ. म्हणून तो सांगतो की तुम्ही अक्कलकोट गाडी आणा, पार्क करा अक्कलकोटमध्ये. फक्त गाणगापूर जायला तुम्ही कार हायर करा आणि बाकीचं ट्रिप तुम्ही अक्कलकोटची जी आहे किंवा तुळजापूर आहे, सोलापूर आहे, जे तुम्ही आपल्या कारने करू शकता. तर तिकडे ऑलमोस्ट आपण काय 12-12:30ला गाणगापूरला पोहोचलो. प्रचंड प्रमाणात गर्दी होती ॲज युज्युअल, कारण वेकेशन सीझन होतं. आणि गाणगापूर हे आपलं श्री दत्ताचं मंदिर आहे. मग पहिलं तर तो प्रचंड प्रमाणात गर्दी पाहून आमचं कामच सुटलं. वापरे आम्हाला 2-3 तास तरी गेले आमच्या असं वाटलं. पण हार्डली 45 मिनिट्समध्ये आपलं दर्शन झालं. आपण गाभाऱ्यात पोहोचलो. श्री दत्तांना आपण मस्त छानपैकी 1-2 मिनिटं तरी पाहत होतो. मग खूप बरं वाटलं ते पाहून आणि ते अक्षरशः एक वेगळा अनुभव आला, खूप छान अनुभव आला. मग तिकडून आपण बाहेर आलो. मग श्री दत्ताचं दर्शन घेऊन आम्ही निघालो त्रिवेणी संगम पाहिला.
त्रिवेणी संगमला जायला रिक्षावाले 20 रुपये पर सीट घेतात, म्हणजे जायला 20 रुपये आणि परत तिकडे मंदिरकडे सोडायला 20 रुपये पर सीट घेतात. तर त्रिवेणी संगमला ना भीमा आणि अमरजा नदी आणि भागीरथी नदीचा संगम आहे. भागीरथी नदी गुप्त असं म्हणतात, बाकी 2 नदी तुम्हाला असं जॉईंट दिसतात ते, म्हणून त्यांना त्रिवेणी संगम असं म्हणतात. तर तिकडे आपण एक दिवा घेतला, दिवा आपण प्रज्वलित करून तो नदीमध्ये वाहिला. त्या बाजूला औदुंबर झाड आहे तर त्याचं दर्शन घेतलं आणि त्याच्या अजून बाजूला श्री दत्त मंदिर आहे त्याचं पण दर्शन आपण घेतलं. आणि मग तिकडून निघालो आपण यायला टुवर्ड्स अक्कलकोट. तर अक्कलकोटला मग जेवून वगैरे आपण आम्हाला काय अक्कलकोटला वाजले अराउंड संध्याकाळी 6 वाजता पोचायला. तर 6 वाजता पोचलो आणि विचार केला की आता 6 वाजता पोचलो तर आता आपण आपलं श्री स्वामी समर्थांचं दर्शन पण करून घेऊ. मग लाईनीत उभं राहिलो तर तिकडे पण बघून परत घाम फुटला, कारण खूप प्रचंड प्रमाणात लाईन होती. तर आम्ही एकदा मनात हा विचार आला की आपण सकाळी 5 वाजता जाऊ का, 5ला आरती वगैरे पण असते तर आपण 5ला जाऊ, मग आरतीवर मिळेल आपल्याला आणि दर्शन पण होईल हा विचार केला. पण नंतर मनात विचार को आता उभे राहिलोच नाही तर आपण राहून जाऊ उभे. तर आपण उभे राहिलो. मग माहीत नाही काय झालं, तिकडची माणसं जी होती त्यांनी एक दरवाजा ओपन केला. बरं तुम्ही ह्या दरवाजाने जाऊ, फक्त आम्हाला नाही बाकी सर्व लोक होते आमच्या पार्टीच्या पुढे, त्यामुळे तुम्ही ह्या दरवाजाने आतमध्ये जाऊ शकतात. त्याजवळ आतमध्ये गेलो आणि लगेच म्हणजे हार्डली 15 मिनिटात आम्ही गाभाऱ्यात पोचलो. म्हणजे जिकडे 2 तास का 2.5 तास लागणार होते, आम्ही 15 मिनिटात, आमचं नशीब इतकं चांगलं होतं की 15 मिनिटात आम्हाला गाभाऱ्यात आम्ही पोचलो. तर स्वामींना आम्ही कमीत कमी 5 मिनिटं गाभाऱ्यात उभून पाहत होतो. खूप बरं वाटलं, म्हणजे एक वेगळाच अनुभव असा आला. आणि ॲक्च्युली आत्ता पण माझ्या अंगावर शहारे येतात, म्हणजे खरोखर खूप छान वाटलं, कारण माझं पहिल्यांदा होतं, माझं अमृतसरचं पहिल्यांदा. मग ते आपण ते दर्शन घेतलं, दर्शन करून बाहेर आलो. आपण तिकडचं मंदिर आहे तो आपण पाहिलं, अक्कलकोट स्वामींचं छानपैकी असं फोटो वगैरे आहेत आपलं, मग मूर्ती वगैरे ते आपण पाहत बाहेर आलो. तिकडे आपला एक यूट्यूबर मित्र पण भेटला, यज्ञेश म्हणून, त्याचं चॅनलचं नाव आहे रोड ट्रिप विथ यज्ञेश. तो होता जळगावपासून, तो पण त्याची फॅमिलीवर वाटेल तो अक्कलकोट स्वामींचं दर्शन आला होता. मग त्याला भेटलो, मग ते भेटून आपण निघालो. आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी अराउंड काहीतरी 7:30-8 वाजले असतील, आपण पाहायला गेलो समाधी मठ आणि गुरु मंदिर. आपण ह्या 2साठी आपण रिक्षा केली होती, म्हणजे रिक्षा आपली पर्सनलच होती. रिक्षावाले पहिले 300 रुपये बोलला, काय होई करा आपण 250 मध्ये आपलं डन झालं. तर रिक्षावर आपण आम्हाला घेऊन गेलं. सर्वात पहिलं आपण पाहिलं समाधी मठ. समाधी मठ म्हणजे काय, श्री स्वामी समर्थांचे परमभक्त जे आहेत ना, श्री चोल्लप्पा महाराज त्यांचं मंदिर आहे आणि पाठी वाडा पण आहे, अजून पण तो वाडा आहे, मंदिर आहे. तर आपण ते दोन्ही आपण जे पाहिलं. नक्कीच तुम्ही हा स्पॉट केला पाहिजे. म्हणजे चोल्लप्पा महाराजांचा वाडा, घर वगैरे आतून पुन्हा त्यांनी मग स्वामींचं तिकडे का कुऱ्हाड वगैरे की त्रिशूल वगैरे खूप काही गोष्टी तिकडे मेंटेन केल्या, ते नक्की तुम्ही ते पाहिलं पाहिजे. मग ते झालं की आपण मग गेलो गुरुमंदिरकडे. गुरुमंदिर म्हणजे काय, श्री बाळप्पा महाराजांचं मठ मंदिर. मी तुम्हाला आता पण श्री स्वामी समर्थ पावले जे असतात, पायाचे ठसे जे असतात ते उमटलेले आहेत तिकडे, आता पण ते व्हाईट चौकोनी मार्क केलेले आहेत आणि काही ठिकाणी तर दिसतात पण ते. म्हणजे तो एक अनुभव खूप भारी होता. करून झाल्यावर आपला रिक्षावाल्याने परत मंदिर आपल्या अक्कलकोटच्या मंदिराकडून सोडलं. मग त्यांनी 250 रुपये चार्ज केले होते. मग आम्ही विचार केलो की ऑफकोर्स अन्नछत्रामध्ये आपण जेवू वगैरे हा विचार केला. मग तिकडे गेलो, तिकडे पण प्रचंड प्रमाणात गर्दी, आम्हाला सर्वच गर्दी मिळाली. पण ते विचार केला की आपण राहू दे, आपण तिकडे अन्नछत्रामध्ये जेवत नाही, कारण खरं बोललं की जाम दमलो होतो. त्या लाईनमध्ये उभं राहून दमलो नव्हतो, ट्रॅव्हलिंग करून जाम दमलो होतो. कारण ट्रॅव्हलमध्ये जाम बेकार हालत झाली होती, कारण रस्त्यामध्ये खड्डे, मग ट्रॅफिक, मग ऊन, हे सर्व खूप वैतागलो होतो. मग आम्ही बाहेर कुठे जेवलो, गपगुमान हॉस्टेलमध्ये आलो, झोपलो आणि कधी झोप लागली कधी सकाळ झाली काय कळलंच नाही. आणि हा जे तुम्हाला सांगितलं हे होता डे 1. आता तुम्हाला पुढे सांगतो डे 2 आपण काय केलं ते. आता डे 2 म्हणजे शनिवारी. तर आपण सकाळी उठलो, फ्रेश झालो, 10 साल चेकआउट होतं, चेकआउट वगैरे आपण केलं, कार आपली आली होती खालीच. तर आपण प्रमुख ठिकाणं जी आहेत अक्कलकोटमध्ये ते आपण पाहिले, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. मग सर्वात पहिलं आपण जे प्रमुख ठिकाण पाहिलं होतं ना, ते होतं श्री स्वामी समर्थ राजाराई मठ. तिकडे ऑफकोर्स भक्तनिवास आहे. त्यामुळे तिकडे गेला माहीत पडलं की तिकडे पण भक्तनिवास वगैरे आहे म्हणून. तर त्या भक्तनिवासचा टेलिफोन नंबर आणि जे काय स्क्रीनशॉट असतो, मी काय रेट्स वगैरे तिकडे मी फ्लॅश करतोय, पण टेलिफोन नंबर फ्लॅश करतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारच आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता. तिकडे मग तुम्हाला पाहिजे तुम्ही चेक करू. ॲक्च्युली आम्हाला पण भक्तनिवास पाहिजे होता, पण अक्कलकोटमध्ये पण भक्तनिवास आहेत. पण प्रॉब्लेम असा आला की आम्ही जेव्हा एन्क्वायरी केली होती काहीतरी 1 महिन्या अगोदर वगैरे, तेव्हा ऑलमोस्ट फुल झाले होते, म्हणून आम्हाला मग हॉटेलमध्ये स्टे करायला लागलं होतं. पण मी असं म्हणेन की तुम्ही पुढे जर 3-4 महिन्यांनी प्लॅन करा असाल तर तुम्ही आता त्यांना फोन करू शकता आणि बुक करू शकतात. आणि प्लस असं मी ऐकलंय, डोंट कोट मी ऑन दिस, असं मी ऐकलंय तिकडे नाश्ता वगैरे फ्री असतो त्या भक्तनिवास, असं मी ऐकलंय, मला माहिती नाही पण खरं की खोटं, पण असं मला 2-3 कमेंट्समध्ये आले होते. म्हणून मग तुम्ही भक्तनिवास, आणि ते क्लीन होता, जे पण होतं ना खूप छान होतं, क्लीन होतं. मी तर तेच विचार करतोय नेक्स्ट टाइम आपण जाऊन त्या भक्तनिवास आपण बुक करू, असा माझा विचार आहे, प्लॅन आहे.
बघू जे काय असेल ते. हां, मग ते आपण राजाराम मठचं दर्शन घेऊन घेतलं. बरोबर समोरच परमपूज्य श्री बेलानाथ महाराजांचं समाधी आहे, समाधी मठ आहे, ते आपण दर्शन घेतलं. तिकडे बाजूला 450 वर्ष जुनं राम मंदिर आहे, खूप छान राम मंदिर आहे, मस्त तसंच आहे ते असं म्हणतात ते. तर त्याचं दर्शन घेतलं. तिकडून निघालो आपण जायला अक्कलकोट राजवाड्याला. तिकडे आपण अक्कलकोटचा नवीन राजवाडा पाहिला. तो श्रीमंत फतेहसिंग थ्री महाराज यांचा राजवाडा आहे. त्यांचे वंशज अजून राहतात. तो राजवाडा सध्या रिनोव्हेट करतात, त्याच्यामुळे त्यांचे वंशज जे आहेत ते दुसरीकडे राहतात. मग त्याच एरियामध्ये अजून एक लाल कलरची बिल्डिंग का घर काय ते तिकडे राहतात ते. पण तो राजवाडा मी तुम्हाला सांगेन, तुम्ही हा स्पॉट केलाच पाहिजे. मी असं म्हणेन जे मी सांगतो ना तो स्पॉट तुम्ही केलाच पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे स्पॉट माहिती आहे तुम्ही करू शकता, पण हे स्पॉट तुम्ही केलंच पाहिजे. राजवाडामध्ये ना ऑलमोस्ट 1100 का 1200 बंदुका आहेत, जुन्या काळाच्या बंदुका आहेत. 12 फुटी बंदुका पण आहेत तिकडे, 1-2 का 12 फुटी बंदुका आहेत. प्लस तिकडे जे राजे होते, महाराजे होते ना, त्यांचे लहानाचे खेळणी आहेत, अजून पण मेंटेन केलं त्यांनी. शिकार केलेले सर्व सिंह म्हणा किंवा अस्वल म्हणा किंवा जे काय आहे ते प्राणी तिकडे आहेत. मी प्राणीचं हे केलं आहे, खूप आहे, म्हणजे एक नंबर आहे तो म्युझियम, खरोखर एक नंबर आहे. त्या म्युझियमची एंट्री फी कधी 15 रुपये आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत म्युझियम ओपन असतं. तिकडे गृहस्थ पण आहेत, ते पूर्ण सांगतात तुम्हाला की बाबा हे काय आहे, ह्या शस्त्राला काय म्हणतात, मग म्हणजे हे मग हे किती वर्ष जुनं आहे, मग इकडे कुठचे राजे राहून गेले आहेत, आता वंशज काय, पूर्ण डिटेल देतात. ते कसले पैसे चार्ज करत नाही. तुम्हाला आवडलं की तुम्ही त्यांना तिकडे टिप बॉक्स आहे, तिकडे तुम्ही पैसे तुम्ही ठेवू शकता. आम्हाला जाम भारी आवडलं, आम्ही पण तिकडे थोडेफार टिप आपण तिकडे ठेवलेले आहे त्या बॉक्समध्ये. तर ते तुम्ही पाहिलाच पाहिजे, खरोखर पाहायला पाहिजे, एक नंबर. आणि राजवाडा तुम्ही पुढून पाहाल ना, हो भला मोठा राजवाडा आहे, हो एक नंबर राजवाडा आहे तो. तर ते तुम्ही हा वाला राजवाडा पाहिलाच पाहिजे. मग ते करून झाल्यावर आपण गेलो होतो श्री खंडोबा मंदिरचं दर्शन करा. तर तिकडे श्री स्वामी समर्थांचं आगमन स्थान आहे त्या मंदिरामध्ये, तर तुम्ही ते नक्कीच पाहिलंच पाहिजे. आपण ते गेलो, छान दर्शन आपलं झालं. मग त्याच्यात थोडं पुढे श्री मल्लिकार्जुनचं मंदिर आहे, ते पण तुम्ही ऑफकोर्स पाहू शकता, तर दर्शन घेऊ शकता. आणि त्याच्या बाजूला शिवभोजन म्हणून हॉटेल आहे. आम्ही ॲक्च्युली सकाळपासून आम्ही हॉटेल शोधत होतो. काही हॉटेल ओपन झाले नव्हते, काही हॉटेल फुल होती. थोडी आपण शिवभोजनमध्ये काही नाश्ता पाणी केला, मेदूवडा खाल्ला, एक नंबर टे होते मेदूवडा. तुम्हाला नक्की हेच करेन की तुम्ही शिवभोजनमध्ये काही नाश्ता पाणी करू शकतात, टू मच होतं. मग ते होईपर्यंत आपल्या ऑलमोस्ट काहीतरी 12-12:30 वाजले. मग त्याच्यानंतर आम्ही तीच कार घेऊन आम्ही गेलो तुळजापूरला जायला. अक्कलकोट टू तुळजापूर काहीतरी 1.5-2 तासाचा प्रवास आहे, पण प्रवास खूप चांगला आहे, का हायवे रस्ते खूप छान आहेत. तर तुळजापूरला आपण पोचलो. मग तुळजापूरला आम्ही काहीतरी अराउंड 2 वाजता लाईनीत उभं राहिलो भवानी मातेच्या दर्शन घेण्यासाठी. आणि ऑलमोस्ट 4 वाजले आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यावर पोचायला. मग 2 तास आपण नुसते लाईनीमध्ये होतो. मग पहिलं 4th फ्लोअरला गेलो, मग 3rd फ्लोअरला आलो, मग 2nd फ्लोअरला आलो, मग 1st फ्लोअरला आलो, अशी गोल 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 करत फायनली 4 वाजता आपण देवीचं खूप छान दर्शन घेतलं. पाय वगैरे पडलो. आम्ही आणि माझ्या बहिणीने ओटी घेतली होती, आपण ओटी वगैरे आपण अर्पित केली. बाहेर निघालो. मंदिराचा परिसर आहे तिकडे पण असे 2-3 मंदिरं आहेत, ते आपण मंदिराचं दर्शन वगैरे घेत आपण बाहेर पडलो. आणि मग तिकडून आपण बाहेरच एक हॉटेलमध्ये जेवलो संध्याकाळी 5 वाजले होते. आपण नाश्ता पाणी केला आणि मग आपण गेलो सोलापूरला. मग सोलापूरला जाताना तुळजापूर टू सोलापूर काहीतरी अराउंड 1-1.25 तासचा आय थिंक ट्रॅव्हल आहे. तिकडे श्री महालक्ष्मीचं मंदिर आहे, म्हणजे कोल्हापूर जी महालक्ष्मी आहे त्याच देवीचं मंदिर तिकडे तुम्हाला सोलापूर हायवेला तुम्हाला पाहायला मिळेल. तिकडे मिल आहे ॲक्च्युली, त्या मिलमध्ये ते मंदिर बांधलं आहे. खूप छान मंदिर बांधलं आहे, म्हणजे पूर्ण मस्त पांढरं शुभ्र मंदिर आहे. आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी वगैरे आहे, बसायला वगैरे खूप छान आहे तिकडे. मग ते मंदिर तुम्ही सोलापूर जाताना तुम्ही हे मंदिर पाहायलाच पाहिजे. तर तांबलवाडी गाव लागतं. तांबलवाडी तुम्ही क्रॉस केलं, तांबलवाडी गावचा ब्रिज क्रॉस केला ना की लगेच लेफ्ट साईडला तुम्हाला असं पांढरा शुभ्र असा मोठा गेट माहीत पडेल. तिकडे आतमध्ये गेल्यावर ते मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. तर ते मंदिर दर्शन घेतलं आपण. मग तिकडून आपण निघालो सोलापूरला. तर सोलापूरला आपण एंटर केलं काहीतरी अराउंड 7-7:15 आपण काहीतरी एंटर केलं काहीतरी. आणि मग आपण तो पाहायला गेलो सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर एक शंकराचा अवतारच आहे, भव्य असं मंदिर आहे. ते पार्किंग वगैरे तिकडे स्पेस खूप छान आहे तिकडे त्या साईडला. कार पार्किंगचे आय थिंक 20 का 30 रुपये त्यांनी घेतले होते, चार्ज केले होते. मग ते मंदिर एक समोर तलाव आहे मोठं, आणि त्या तलावाच्या बरोबर मधोमध ते मंदिर आहे, असं ते मंदिर आहे. जर आम्ही सकाळी गेलो असतो तर मस्त ड्रोन शॉट घेतला असतं, पण आपण रात्री गेलो ड्रोन शॉट घेण्याचा पॉईंट नाही. खूप छान मंदिर आहे. सध्या मंदिरचं पण बांधकाम चालू आहे. ते मंदिर पूर्णपणे होईल ना कंप्लीट, तेव्हा आपण पुन्हा आणणार ते शूट करा फॉर शुअर. आणि मग तिकडून आपण दर्शन घेतलं. मग तिकडे एक आपण नॉर्मल आपण नाश्ता पाणी वगैरे केला आणि मग आपण निघालो आपला सोलापूर स्टेशनच्या दिशेने. सोलापूर स्टेशनला आपण काहीतरी 11:15ची आपली ट्रेन होती बॅक टू मुंबई. ती पण सकाळी 7लाच पोहोचते. ती पण सिद्धेश्वर एक्सप्रेस आपण घेतली होती, सेमच ट्रेन घेतली होती, ती बरी पडते ट्रेन त्यासाठी.
तर असा होता आपला हा 2 दिवसाचा कार्यक्रम. तर तुम्हाला मी पूर्ण डिटेल दिलेलं आहे विथ कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं. हां, अजून एक गोष्ट म्हणजे कार हायरवाल्यांनी किती घेतलं, तर हे सर्व फिरायला म्हणजे 2 दिवस फिरायला म्हणजे सोलापूर टू अक्कलकोट, अक्कलकोट टू गाणगापूर, गाणगापूर टू अक्कलकोट बॅक, मग त्यानंतर अक्कलकोट थोडं फिरणं, मग तुळजापूर, मग सोलापूर, हे सर्व त्यांनी आपल्याकडून घेतले 7,000 रुपीज सर्व ट्रिपचे. तर तुम्हाला पण पाहिजे तुम्ही करू शकतात फॉर शुअर, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपला हा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आपल्याकडे संपवतो. तर तुम्हाला आपला इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग कसा आवडला नक्कीच कमेंट करून सांगा. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघतो. इंस्टाग्राम ID sandy_. कनेक्ट व्हा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण खुश राहा आणि हसत राहा. बाय आणि श्री स्वामी समर्थ.